नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजकाल पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी बांधव विदेशी आणि आधुनिक फळबागांकडे वळत आहेत. यामध्ये सध्या सर्वात आघाडीवर नाव आहे ते म्हणजे थाई पेरू. कमी वेळेत, कमी खर्चात आणि हमखास कोट्यवधींचा नफा मिळवून देणारं हे पीक आहे. पण अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे शेतकरी बांधवांचे रोग आणि किडीमुळे मोठे नुकसान होते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की थाई पेरूची लागवड कशी करावी आणि या पिकाला रोग आणि किडीपासून कसे वाचवावे. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. थाटात आणि कमी वेळेत भरपूर नफा मिळवून देणारं पीक म्हणून थाई पेरू सध्या भारतातील शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. सामान्य पेरूपेक्षा हा आकाराने मोठा, चवीला गोड आणि अतिशय कुरकुरीत असतो. याची शेती कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. थाई पेरूचे वैशिष्ट्य बघायचं झालं तर आकार आणि वजन या एक पेरूचा मोठा असतो. एका फळाचे वजन साधारणपणे 300 ग्रॅम ते 800 ग्रॅम पर्यंत भरते. काही फळे तर 1 किलो पर्यंतही भरतात. यामध्ये कमी बिया असतात. बियांचे प्रमाण अत्यंत कमी आणि मऊ असते. त्यामुळे ग्राहकांना हा पेरू खायला खूप आवडतो. हा पेरू काढणीनंतर लवकर खराब होत नाही. झाडावरून काढल्यानंतर 7 ते 10 दिवस तो चांगला राहू शकतो, ज्यामुळे लांबच्या बाजारपेठेत वाहतूक करणे सोपे होते. यासाठी लागवड करण्यासाठी हवामान आणि जमीन जर बघायची झाली तर थाई पेरू हा वेगवेगळ्या हवामानात सहज जुळवून घेतो. भारतात जेथे जास्त कडक ऊन किंवा मध्यम थंडी असते अशा सर्व भागात हे पीक उत्तम प्रकारे येते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते काळी कसदार जमीन याला सर्वोत्तम मानली जाते. जमिनीचा सामू म्हणजेच पीएच 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा. सुपीक जमिनीत फळांची साईज जास्त चांगली मिळते. थाई पेरूची लागवड प्रामुख्याने सघन पद्धत हाय डेन्सिटी प्लॅटिंग वापरून केली जाते. यामुळे कमी जागेत जास्त झाडे असतात. सामान्यतः 8 बाय 5 फूट किंवा 10 बाय 6 फूट अंतरावर रोपे लावली जातात. लागवडीपूर्वी 2 बाय 2 बाय 2 फुटांचे खड्डे खणावे. त्यात चांगली माती, शेणखत, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि कडुलिंबाची पेंड भरून खड्डे तयार ठेवावेत. नेहमी ही ग्राफ्टिंग केलेली खात्रीशीर कलमी रोपेच नर्सरीतून निवडावी. झाडांना ठिबक सिंचनाने पाणी देणे अत्यंत फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात गरजेनुसार नियमित पाणी द्यावे, तर हिवाळ्यात पाण्याच्या पाळ्या लांबवाव्यात. फळधारणेच्या काळात जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते. वर्षातून 2दा म्हणजेच बहार धरताना चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत NPK आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. यामुळे फळ चव आणि चकाकी जैती वाढते. आणि फ्रूट बॅगिंग अत्यंत महत्वाचं असतं या पिकासाठी. थाई पेरूमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. त्यामध्ये छाटणी. हे झाड जास्त उंच वाढू दिले जात नाही. झाड लहान आणि झुडपासारखे ठेवले जाते, जेणेकरून फळे तोडणे सोपे होईल. नवीन फुटीवरच पेरू लागत असल्यामुळे ठराविक काळाने फांद्या शेंड्याकडून छाटणे गरजेचे असते. आता फ्रूट बॅगिंग कसं करायचं? तर पेरू जेव्हा लिंबाच्या आकाराचा होतो तेव्हा त्याला फोम नेट आणि नंतर प्लास्टिक पिशवी किंवा वर्तमानपत्राचा कागद गुंडाळतात. यामुळे फळावर कीड, पक्षी किंवा इतर तीव्र उन्हाचा डाग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही. फळाचा रंग एकसारखा फिकट हिरवा, पांढरा आणि एकदम फ्रेश राहतो, ज्याला बाजारात दुप्पट भाव मिळतो. याचा उत्पादन काळ बघायचा झाला तर कलमी रोपे लावल्यास अवघ्या 8 ते 10 महिन्यात झाडाला फुले आणि फळे यायला सुरुवात होते. परंतु झाडाची ताकद वाढवण्यासाठी पहिल्या वर्षी आलेली फुले तोडून टाकावी आणि दुसऱ्या वर्षापासून व्यावसायिक उत्पादन घ्यावे. 3 वर्षांचे एक झाड वर्षाला सरासरी 20 ते 30 किलो फळे सहज देते. एकरी साधारण 600 ते 800 झाडे बसतात. जर चांगल्या दर्जाचा माल तयार झाला तर व्यापाऱ्यांकडून या पेरूला प्रति किलो
40 ते 70 रुपयापर्यंतचा दर मिळतो. खर्च वजा जाता एकरी 2 ते 3 लाख रुपयापर्यंतचा नफा शेतकरी मिळवू शकतात. थाई पेरू हे अत्यंत फायदेशीर पीक असले तरी त्यावर पडणारे रोग आणि किडीमुळे फळांची गुणवत्ता खराब होऊन मोठे नुकसान होऊ शकते. थाई पेरूवर प्रामुख्याने डाग पडणे किंवा फळ सडणे या समस्या जास्त प्रमाणात दिसतात. या पिकावरील प्रमुख रोग म्हणजे आणि कीड म्हणजे आणि त्यांचं नियंत्रण करण्याचे उपाय काय आहेत ते आता पाहूया. यामध्ये एक नंबरला येते फळमाशी. सर्वात धोकादायक कीड थाई पेरूचे सर्वात जास्त नुकसान फळमाशीमुळे होते. ही माशी फळाच्या त्वचेखाली अंडी घालते. अंड्यातून निघणाऱ्या अळ्या फळाच्या आतला गर खातात, ज्यामुळे पेरू आतून सडतो आणि गळून पडतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पेरू लिंबाच्या आकाराचा असतानाच फ्रूट बॅगिंग करणे हा यावर 100% प्रभावी उपाय आहे. फळाला फोम नेट आणि प्लास्टिक कागदी पिशवीने झाकून घ्यावे. शेतात एकरी 4 ते 5 कामगंध सापळे लावावेत, ज्यामुळे नर माशा आकर्षित होऊन नष्ट होतात. गळालेली सडकी फळे गोळा करून जमिनीत खोल गाडून टाकावीत. दुसरा नंबरचं किडीचा प्रादुर्भाव जो होतो त्यामध्ये बिठ्या ढेकूण हे यामध्ये धरलं जातं. हा कीटक पांढऱ्या कापसासारखा दिसतो. तो पानांच्या मागच्या बाजूला कोवळ्या फांद्यावर आणि फळांच्या देठापाशी जमा होऊन रस शोषून घेतो. यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि फळांवर काळे डाग पडतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी झाडाच्या खोडाला जमिनीपासून 1 फूट उंचावर विळखा बसेल अशी प्लास्टिक पट्टी लावावी, जेणेकरून मुंग्या वर चढणार नाहीत. मुंग्या या किडीला वर नेण्यास मदत करतात. त्यामुळे प्लास्टिक पट्टी जी आहे ती लावणे फायदेशीर ठरते. प्रादुर्भाव सुरुवातीला कमी असल्यास तीव्र पाण्याचा फवारा मारून कीड धुवून टाकावी. जास्त प्रादुर्भाव असल्यास निंबोळी अर्क किंवा व्हर्टीसिलियम लेकानी या जैविक बुरशीची फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी पण आपण त्यावर काही योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधांची फवारणी करू शकतो. योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कोणतीही रासायनिक फवारणी फायदेशीर ठरते. तिसरी जी आहे ती पांढरी माशी आणि तुडतुडे. हे कीटक पानामधील रस शोषून घेतात, ज्यामुळे पाने आकसतात किंवा पिवळी पडतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतात एकरी 10 ते 15 पिवळे आणि निळे चिकट सापळे लावावेत. तर ही जी आहे ती किडी पडतात. आणि प्रमुख रोग जर बघितलं आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं तर 1 नंबरचं आहे ते म्हणजे फळ सडणे. यावर सुद्धा नियंत्रण मिळणे अतिशय महत्त्वाचं असतं. सडणे या बुरशीजन्य रोगामुळे फळांवर सुरुवातीला लहान, गोल, तपकिरी किंवा काळे डाग पडतात. हळूहळू हे डाग मोठे होतात आणि फळ कडक होऊन सडते. दमट आणि पावसाळी हवामानात हा रोग वेगाने पसरतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी झाडाची नियमित छाटणी करून झाड मोकळे ठेवावे, जेणेकरून आतपर्यंत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि रोग दिसताच कॉपर ऑक्सिक्लोराइड जे आहे ते आपण फवारणी करू शकतो किंवा कार्बनडाझिमची बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो. कोणतीही फवारणी करताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. दुसरा जो आहे तो मर रोग. हा अतिशय घातक रोग असून यात झाडांची पाने अचानक पिवळी पडतात आणि काही दिवसात संपूर्ण झाड वाळून मरते. हा रोग जमिनीतील बुरशीमुळे मुळांवर अटॅक करतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लागवड करताना जमिनीत पाण्याचा निचरा उत्तम असावा. पाणी साचून देऊ नये. वर्षातून 2दा शेणखतात सुद्धा आपण ट्रायकोडर्मा हिरडीची उपयुक्त जैविक बुरशी मिसळून झाडांच्या मुळापाशी द्यावी. झाड पूर्ण वाळले असल्यास ती मुळासकट उपटून ज्यातील जाळून टाकावी आणि त्या जागी चुना टाकावा. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं असतं. झाडाच्या छाटणीनंतर आणि पावसाळा सुरू होताना आपण वेगवेगळ्या मिश्रणांचा फवारणी करून त्यावर नियंत्रण जे आहे ते मिळवू शकतो. त्याचबरोबर स्वच्छता बागेत ठेवणे अतिशय महत्त्वाचं असतं. बागेत पडलेली वाळलेली पाने, छाटलेल्या फांद्या आणि रोगट फळे साचू देऊ नका. बागेची स्वच्छता राखल्यास 50% पेक्षा जास्त रोग आपोआप कमी होतात. फळ काढणीनंतर झाडाला योग्य विश्रांती देणे आणि खतांचे योग्य शेड्यूल पाळल्यास झाडाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.
सगळ्यात आधी समजून घेतलं आपण ही सर्व बाबी थाई पेरूला जी आहे ती बाजारात खूप मागणी असते आणि सामान्य पेरूपेक्षा हा आकाराने खूप मोठा असतो. त्यामुळे या पेरूला बाजारपेठेत चांगल्या प्रकारे मागणी आहे. तर शेतकरी मित्रांनो, थाई पेरूच्या बागेत जर तुम्ही स्वच्छता ठेवली, वेळेवर छाटणी केली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्रूट बॅगिंग केले, तर तुम्हाला या पिकातून एकरी 2 ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इथे शेतकरी बांधवाबरोबर शेअर देखील करा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.